हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे जे दिसतं ते माझ्या अंगणातलं थोडंसं काम चालू आहे. म्हणजे ज्यांना माझे जुने व्हिडिओ माहीत असेल त्यांना कदाचित माहीत असेल की इथे बाहेर मोठं अंगण होतं, छान झाडं वगैरे लावली होती. तर त्याचा काही वापर करता येत नव्हता, मुलांना खेळता येत नव्हतं कारण की पार्टिशन वगैरे होतं मध्येच असं. तर ते एक समान करून आम्ही आता छान तिथे एकसारखं करून घेतलेलं आहे. तर थोडंसं काम चालू असल्यामुळे व्हिडिओज बनवता येत नव्हते. तर इथे म्हटलं मस्त पापलेट आणलेत. तर म्हटलं चला आज आपण संपूर्ण थाळी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर पापलेट आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्याला मॅरिनेट करणार आहोत. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, खोबऱ्याचा अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे. खोबरं चिरून घ्यायचं व्यवस्थित. आपण इथे मॅरिनेशनचा मसाला करतोय, रश्श्याचा किंवा कालवणाचा करत नाही आहोत. तर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा इंच एक आलं घेतलेलं आहे आणि थोडासा लसूण घ्यायचा आहे, साली सकटचा लसूण घ्यायचा आहे. आणि हे सगळं आपण ना थोडं पाणी घालून आपण वाटून घ्यायचं आहे. तर आपलं इथे वाटण तयार आहे. तर इथे मी आधी 3 पापलेट घेते, मुलांसाठी मिठाचं वेगळं काढायचं. तर आता हे मसाला आहे, आधी मी ह्या पापलेटना आधी व्यवस्थित लावून घेते. मीठ लावायचं, हळद लावणार आहे आणि हे छानपैकी मॅरिनेट करायला ठेवून देणार आहे. याच पद्धतीने तिखट पापलेटही असेच मॅरिनेट करणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान असे मस्त पापलेट मिळाले होते. तर आता ह्यावरती हा वाटण जे केलेले आहे, मॅरिनेशनचं वाटण, ते आपण ह्याला लावणार आहोत. तर इथे व्यवस्थित हा मसाला आहे तो आधी सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा. आपण पापलेटना चिरा केला तर मेन म्हणजे त्याच्यामध्ये भरून घ्यायचा. त्याचप्रमाणे हळद मीठ वापरायचं आहे आणि घरातला मसाला तुम्ही ज्या आवडीप्रमाणे वापराल, तिखट तुम्हाला जितपत हवं असेल त्यानुसार वापरू शकता. तर इथे मी काश्मीरी मिरची 1च चमचा वापरली आहे, जास्त वापरलेली नाही आहे. पण जो घरचा मसाला असतो किंवा आपला जो नेहमीचा घरात वापरतो तो मसाला आहे तो मी ते जास्त घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे घेतले कारण की पापलेटही जास्त आहे त्या हिशोबाने. आणि अशा पद्धतीने सगळ्या पापलेटला मसाला वगैरे आहे तो लावून मॅरिनेट करायला ठेवला आहे. हार्डली अर्धा तासासाठी. मच्छीला फार वेळ मॅरिनेट करायला ठेवायचं नाही, जास्तीत जास्त अर्धा तास. इथे आपले मस्त पापलेट मॅरिनेट झाले. आता इथे कोलंब्या आहेत, तुम्ही लास्ट एका व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल. कोलंबीलाही हाच मसाला लावणार आहे, हळद मीठ तिखट लावणार आहे आणि अशाच प्रकारे मॅरिनेट करायला ठेवणार आहे. हे जे 2 पापलेटचे तुकडे दिसतात ते फक्त रश्श्यासाठी ठेवले. रश्श्यातलं कोणी आमच्याकडे मच्छी खात नाही, पण त्या रश्श्याला चव येते ती त्या म्हणजे मच्छीमुळेच येते. त्याच्यामुळे मी 2 पीस ठेवते आणि ते मलाच खावे लागतात. ओके, तर इथे आपण आता रस्सा किंवा कालवणाची तयारी करत आहोत. तर नेहमीप्रमाणे कांदे घेतलेले आहेत, 2 कांदे. खोबरं घ्यायचं आहे. खोबरं फार नाही, अर्ध्या वाटीपेक्षाही अगदी थोडं, म्हणजे पाऊण तुकडा वगैरे घ्यायचा आहे. आलं लसूण कोथिंबीर हे बेसिक आहे, तेच आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. आपल्या इथे वाटणाचा रस्सा तयार आहे. आपण इथे रस्सा बनवायला सुरुवात करणार आहोत. तर तेल घेतलं आहे 2 चमचे, ओवा घातला आहे आणि कढीपत्त्याची पानं घातली आहे. ज्यांना माहीत नसेल किंवा आपण मोस्ट ऑफ नाही वापरत, पण ह्या कढीपत्त्यामुळे ना खूप छान फ्लेवर येतो फिश करीमध्ये. आणि आपण वाटलेला मसाला आहे तो आपण कढईमध्ये ॲड केलेला, छान परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, तुम्ही नेहमीचे जे मसाले वापरतात ते ॲड करायचे. त्याच्यामध्ये उगीच गरम मसाला वगैरे नाही घालायचा, फार उग्र असं मग तो रस्सा होऊन जातो.
आणि आपण वाटणात पाणी ॲड करायचं आणि ते छान कढून द्यायचं, म्हणजे उकळू द्यायचं आहे. आणि आपला रस्सा उकळला की त्यामध्ये आपण फिशचे तुकडे सोडणार आहोत. तर रस्सा उकळस तोपर्यंत ते आपण फिश फ्रायची तयारी करणार आहोत. तर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, 3 ते 4 चमचे रवा घेतला आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, हळद आणि लाल तिखट अगदी अर्धा चमचा घालायचा आहे. आणि छान आपण हे कोटिंग करणार आहोत. ते कोटिंगसाठी जे रवा आणि तांदळाचं पीठ आहे ते तयार आहे. इथे आपला मस्त रस्सा उकळला, याच्यामध्ये 2 मस्त आपण पापलेटचे जे तुकडे होते ते ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि आता आपण ही कढई दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करणार आहोत, त्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. आणि आता इथे मी फिश फ्रायसाठी तवा ठेवला आहे. तर ऑब्व्हियसली फिश फ्राय आहे त्यामुळे पहिलं मुलांचं तिखट नसतं, त्यामुळे पहिलं ते फ्राय करून घेणार. तर इथे कोलंब्या आहे त्या फ्राय अशा करून घेतल्या. तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये पण पाहिलं आहे कशा पद्धतीने करायचं आहे. आपल्या इथं रस्सा पण मस्त रेडी आहे. आता इथे पापलेट आहे त्याला हलकंसं कोटिंग करायचं आहे. खरं तर आपण म्हणजे रवा किंवा हे न लावता सुद्धा पापलेट तळू शकतो, पण कधी कधी जो मसाला असतो ना तो जळून जातो किंवा तो खूप जास्त शिजल्यावर तो करपतो. त्याच्यासाठी थोडंसं आपण रवा किंवा तांदळाचं पीठ हे लावून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी खरं तर गरजेचं असतं. ते इथे मुलांचे पापलेट तयार झालेले आहेत मस्तपैकी. हलकंसं असं त्याला तांदूळ आणि रव्याचं हे लावलेलं आहे आणि छानपैकी असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे. फ्राय करताना अजिबात घाई करायची नाही. खूप गॅस फास्ट ठेवला आणि फास्ट गॅसवर तडतड ते फ्राय करून घेतले अजिबात नाही. मीडियम गॅसवर ठेवायचे, सगळीकडून व्यवस्थित त्याला फ्राय होऊन द्यायचं. की नुसतं गॅस फास्ट केल्या आणि ते फ्राय होतं मग त्याला जशी हवी तशी छान चव येत नाही. बारीक ह्याच्यावर जितकं छान शिजतं ना त्याला एक वेगळीच चव असते. तर इथे तिखट कोलंब्या आहेत त्याही फ्राय करून घेतलेल्या आहे, अशा पद्धतीने साईडला ठेवल्या. म्हणजे अशा मच्छीमध्ये किंवा जे काही एक्स्ट्रा तेल असतं ना ते थोडंसं गळून येतं. तुम्हाला लक्षात येत असेल तिथे तेल थोडंसं जमा झालेलं. तर ते इथे आपले जे तिखटवाले आपण मॅरिनेट करून ठेवलेले पापलेट होते ते आता इथे मस्त तव्यामध्ये सोडलेले आहेत आणि अशा पद्धतीने सगळं पापलेट फ्राय तयार करून घेतलेलं आहे. 2 बाजूने मस्त असं फ्राय करायचं. तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहेत आणि टेस्टला अप्रतिम होते. म्हणजे मी पहिल्यांदा मॅरिनेट करायचं किंवा छानपैकी त्याला चव येण्यासाठी मसाल्यामध्ये नेहमी कांदा लसूण म्हणजे कांदा नाही सॉरी कोथिंबीर आलं लसूण एवढंच न वापरता त्याच्यामध्ये थोडंसं मी खोबरं ॲड केलं आणि त्याची चव अप्रतिमच होती. म्हणजे वाह काय सांगायचं असं झालं होतं. तिथे मस्त आपली पापलेटची थाळी आहे तयार झालेली आहे. मस्त पापलेटचा रस्सा, तोंडी लावायला मस्त कोलंब्या तिखट चमचमीत अशा आणि एकच नंबर ही थाळी. म्हणजे ह्या पद्धतीने झाले होते. रश्श्यामध्ये मी जो कढीपत्ता घातला होता ना हा मस्त असा फ्लेवर येत होता. म्हणजे मीही हे पहिल्यांदा ट्राय केलं. मी साऊथचे जेव्हा व्हिडिओज बघते ना तेव्हा असं वाटतं ही लोकं कसं ॲड करतात फिश करीमध्ये. म्हणजे माझ्या घरी तरी अजून करत नव्हते पण मस्त खरं त्याला खूप छान टेस्ट येते कढीपत्ता ॲड केल्यामुळे. तर नक्की करा, खरंच खूप छान लागतं. मला मागे मस्ती करत होता सो त्याच्याकडे एक नजर टाकली काय करतोय तर. आणि पापलेटला तर अप्रतिम टेस्ट होती. म्हणजे माय गॉड खूप म्हणजे कोणाबरोबरही शेअर करू शकणार नाही अशा पद्धतीची जी टेस्ट होती की मी नाही हे थाळी किंवा मी पापलेट कोणाला नाही शेअर करणार. सो नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.